Hello friends, I am Manoj Nikam from Cunning e-Learnify Software Private Limited. आज आपण बघणार आहोत थोडं बेसिक लेक्चर. म्हणजे आपण एक डेमो लेक्चर बघणार आहोत. कुठलीही लँग्वेज शिकण्याच्या आधी तुम्हाला थोडंफार बेसिक्स माहिती असणं गरजेचं आहे. बघा, तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर बनणार आहात, सॉफ्टवेअर इंजिनियर बनणार आहात, कॉम्प्युटर इंजिनियर बनणार आहात. तर कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकण्याच्या आधी तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर ते आज त्या सर्व बेसिक गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. तर एक एक करून आपण सुरू करूया. सर्वात पहिले तुम्हाला या ठिकाणी काय काय शिकायला मिळणार आहे ते आपण बघणार आहोत. इथे काही सब टॉपिक्स दिसतील. आपण सुरुवातीला शिकणार आहोत व्हॉट इज लँग्वेज. त्यानंतर आपण बघणार आहोत पर्पज ऑफ लँग्वेज. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत व्हाय वी डेव्हलप मशीन्स आणि व्हॉट इज कॉम्प्युटर लँग्वेज. त्यानंतर आपण बघणार आहे लो लेवल लँग्वेज आणि हाय लेवल लँग्वेज या दोघांमधला डिफरन्स. त्यानंतर बघणार आहे की युजर जो असतो, युजर मीन्स आपण कॉम्प्युटर सोबत डेली लाईफमध्ये कम्युनिकेशन कसं करत असतो. त्याच्यानंतर आपण ट्रान्सलेटर बघणार आहोत, त्याचे टाईप सुद्धा बघणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज सॉफ्टवेअर, सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट व्हॉट इज सॉफ्टवेअर आणि त्याचे टाइप्स. ह्या सर्व गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर चला सुरुवात करूया एक एक करून. तर सर्वात पहिले आपण शिकणार आहोत व्हॉट इज लँग्वेज. लँग्वेज काय असते? तर लँग्वेज, जनरल लँग्वेज जर आपण समजून घेतल्या, तर आपण इथे बघितलं की इथे लिहिलंय की इंग्लिश, मराठी, हिंदी या सर्व जनरल लँग्वेजेस आहे ज्या आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करत असतो. पण यांचा मेन पर्पज काय असतो बरं? आपण लँग्वेजेस का डेव्हलप केल्या, का डिझाईन केलं त्यांना, का क्रिएट केलं त्यांना? तर आपण त्यांना क्रिएट केलं आहे फॉर द कम्युनिकेशन पर्पज. कम्युनिकेशन करण्यासाठी. बघा, एकमेकांसोबत आपल्याला जर कम्युनिकेशन करायचं असेल तर आपण कुठल्या लँग्वेजेसचा यूज करतो? मराठी, हिंदी, इंग्लिश. ठीक आहे. तर या लँग्वेजेस ज्या आपण बनवल्या आहेत तर यांचा पर्पज आहे कम्युनिकेशन. एकमेकांसोबत संभाषण करण्यासाठी आपण या लँग्वेजेसचा यूज करत असतो. ठीक आहे. तर आपण पुढे बघूया. त्याच्यानंतर आपण बघितलं व्हाय वी डेव्हलप मशीन्स. आपण मशीन्स का बनवले? तर याचा सगळ्यात सोपा आन्सर आहे मित्रांनो, की इझी टू वर्क. आपल्याला कामं सोपी करता यावी किंवा आपली कामं सोपी व्हावी यासाठी आपण मशीन्स बनवलेले आहेत. त्यासाठी आम्ही एक रिअल टाइम एक्झाम्पल इथं तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. सपोज मी एक इक्वेशन घेतलं, की मी एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला, की 4+5 किती होतात? व्हॉट इज द आन्सर ऑफ 4+5? तर यात तर काही शंका नाही, की हे आन्सर सर्वांनाच येऊन जाईल. 4+5 होतात 9. तुम्ही एकदम लवकर आन्सर देऊन देणार. कधीलाही असेल, मनात विचारही आला असेल. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट जेव्हा मी इक्वेशन घेतोय, मी नेक्स्ट इक्वेशन दिलंय बघा. 44.34 मल्टिप्लाइड बाय 55.67. याचा जर मी आन्सर तुम्हाला विचारलं, तर तुम्हाला क्विकली ते आन्सर येणार नाही. का नाही येणार? तर मी थोडंसं कॉम्प्लेक्स ऑपरेशन तुम्हाला विचारलं. सुरुवातीला ज्यावेळेस मी विचारलं, की 4+5 किती होतात? तर तुम्ही एकदम इझिली आन्सर मिळवलं असेल, की 4+5 नाही, जे स्कूलमध्ये आपण बघितलेलं असेल. पण जेव्हा मी थोडं डिफिकल्ट, डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा थोडं फ्लोटिंग पॉइंटचं किंवा कॉम्प्लेक्स ऑपरेशन मी तुम्हाला विचारतोय, तर त्यावेळेस मात्र आपल्याला लगेच आन्सर मिळणार नाही. पण हे आन्सर जर तुम्ही मॅन्युअली सॉल्व्ह करायला गेलात, म्हणजे मी सपोज तुम्हाला पेन पेपर दिला, तर तुम्ही याला मॅन्युअली पण सॉल्व्ह करू शकतात. मॅन्युअली सॉल्व्ह करायला दिलं तर मिनिमम तुम्ही 2 ते 3 मिनिटं घेणार. पण त्यातही गॅरंटी नसेल, की तुम्ही एक करेक्ट आन्सर्स प्रोव्हाईड करशाल. तर त्यात काय झालं, वेळही वाया गेला आणि ॲक्युरेट आन्सरही नाही मिळाला. त्यात पण मी जर याच्याच ऐवजी कॅल्सीचा यूज केला. कॅल्सीचा यूज केल्यानंतर मला एक विदिन अ 5 सेकंड्स आन्सर मिळून जातील. ते कसं मिळणार मित्रांनो? तर 2 टू 3 सेकंड्स आपल्याला जातील नंबर टाइप करायला. त्यानंतर इक्वल टू बटन प्रेस केलं, की आपला आन्सर आपल्या समोर असेल. तर कॅल्सी काय होतं? एक मशीन. मशीनने माझं काम काय केलं? सोपं केलं. म्हणून आपण मशीन्स डेव्हलप केलेले आहेत. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट बघणार आहोत आपण व्हॉट इज कॉम्प्युटर लँग्वेज. आता कॉम्प्युटर लँग्वेज काय असते? तर तुमच्या मनात प्रश्न येईल की सी, सी प्लस प्लस, जावा, पायथॉन. तर ह्या झाल्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस. आय एम नॉट आस्किंग अबाउट कॉम्प्युटर लँग्वेजेस. कॉम्प्युटर लँग्वेज एकच असते. कॉम्प्युटरला एकच लँग्वेज समजते, ती म्हणजे बायनरी. बायनरी लँग्वेज म्हणजे जिचा बेस असतो 2, म्हणजेच 0 आणि 1. जी लँग्वेज 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये असते तिला म्हटलं जातं बायनरी लँग्वेज. आणि कॉम्प्युटर म्हणजेच मशीन, मशीनला हीच एक लँग्वेज इझिली अंडरस्टँड होते किंवा ही एकच लँग्वेज आहे तिला अंडरस्टँड करू
शकतो. नेक्स्ट बघूया आपण, की ही जी लँग्वेज असते बायनरी लँग्वेज हिला लो लेव्हल लँग्वेज असं म्हटलं जातं. काय म्हणतो आपण तिला? लो लेव्हल लँग्वेज. म्हणजे ज्या लँग्वेजला मशीन अंडरस्टँड करतो त्याला म्हटलं जातं लो लेव्हल लँग्वेज. पण ही लँग्वेज जी आहे, लो लेव्हल लँग्वेज म्हणूया किंवा मशीन लेव्हल लँग्वेज म्हणूया, ही लँग्वेज अंडरस्टँड करणं आपल्यासाठी डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट टू अंडरस्टँड फॉर ह्युमन्स. का अंडरस्टँड होत नसेल? तर ते फक्त 0 आणि 1च्या फॉर्ममध्येच नंबर्स असतात. मग 0 आणि 1च्या फॉर्म्समध्ये मी प्रत्येक वेळी डिफरंट डिफरंट मीनिंग लावू शकत नाही. म्हणून ते लँग्वेज अंडरस्टँड करणं मला काय जातं? डिफिकल्ट जातं. म्हणून आपण काय केलं मित्रांनो, मशीन सोबत कम्युनिकेशन करण्यासाठी ह्युमन अंडरस्टँडेबल लँग्वेजेस डिझाइन केल्या आहेत. मग त्या लँग्वेजेस कोणत्या? तर त्या आहेत सी, सी प्लस प्लस, जावा, पायथॉन या लँग्वेजेस आपण डेव्हलप केल्या. पण प्रॉब्लेम असा झाला, की आपण त्या लँग्वेजेस जेव्हा डेव्हलप केल्या त्यावेळेस त्या इंग्लिशमध्ये केल्या. म्हणजे इंग्लिश लँग्वेजचा यूज करून. तुम्ही बघितलं असेल कदाचित तुम्हाला कॉलेजला सिलॅबसला असेल किंवा एनी अदर ठिकाणी तुम्ही बघितलं असेल. ज्या सी, सी प्लस प्लस लँग्वेजेस तुम्ही शिकल्या आहेत किंवा शिकत असाल किंवा शिकणार आहेत, तर त्या लँग्वेजेस सगळ्या इंग्लिशमध्ये असतात. बरोबर आहे? इंग्लिशमध्ये. तर कॉम्प्युटरला तर समजत नाही इंग्लिश. कॉम्प्युटरला फक्त एकच लँग्वेज समजते, ती म्हणजे बायनरी आणि आपल्याला बायनरी समजते. म्हणून आपण कोणत्या लँग्वेजेस डेव्हलप केल्या? तर ह्युमन अंडरस्टँडेबल लँग्वेजेस. तर त्या होत्या सी, सी प्लस प्लस, जावा. पण ह्या लँग्वेजेस जेव्हा मी बनवल्या, त्या लँग्वेजेस मी बनवल्या आहेत इंग्लिश लँग्वेजचा यूज करून. मग तरी सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. कारण की मी तर डेली लाईफमध्ये मशीन सोबत कम्युनिकेशन करतोय. कसं करतोय? मी तर इंग्लिशमध्येच टाइप करतो. पण कॉम्प्युटर मला करेक्ट आन्सर देतो. तर हे पॉसिबल कसं होतं? की कॉम्प्युटरला आपली लँग्वेज समजत नाही, ना आपली लँग्वेज कॉम्प्युटरला समजते. ठीक आहे? या पॉसिबल कशा होतात या गोष्टी? बघा इकडे लक्ष द्या. इथे 2 गोष्टींमधला डिफरन्स दिला आहे. एक आहे लो लेव्हल लँग्वेज आणि दुसरा आहे हाय लेव्हल लँग्वेज. लो लेव्हल लँग्वेज आत्ताच आपण बघितलं की कोणाला म्हणतो आपण, जी मशीन अंडरस्टँडेबल असते, तिला आपण म्हणत असतो लो लेव्हल लँग्वेज. आणि त्यानंतर जी ह्युमन अंडरस्टँडेबल असते, म्हणजे जी युजर म्हणजे आपण. आपल्याला जी लँग्वेज अंडरस्टँड होते, त्या लँग्वेजला म्हटलं जातं हाय लेव्हल लँग्वेज. बघा इथे डिफरन्स दिलाय, अंडरस्टँड बाय द मशीन ओन्ली. हाय लेव्हलमध्ये कसं असतं, अंडरस्टँड बाय द ह्युमन्स म्हणजे युजर. ठीक आहे. लो लेव्हल लँग्वेजमध्ये असतात बायनरी लँग्वेजेस. बायनरी मीन्स 0 अँड 1 फॉर्म. त्याच्यानंतर हाय लेव्हल लँग्वेजेसमध्ये बघाल तुम्ही की सी, सी प्लस प्लस, जावा, पायथॉन आणि ह्या ज्या लँग्वेजेस आपण बनवल्या इंग्लिश लँग्वेजचा यूज करून बनवल्या. मग मशीनला समजते लो लेव्हल लँग्वेज, हाय लेव्हल लँग्वेज समजते युजरला. तर मग दोघांमध्ये कम्युनिकेशन होतं कसं? दोघांमध्ये कम्युनिकेशन होत कसं असेल बरं? की ना ही मशीनला आपली लँग्वेज अंडरस्टँड होते, ना आपल्याला मशीनची लँग्वेज अंडरस्टँड होते. तर मग दोघांमध्ये कम्युनिकेशन होतं कसं? किंवा डेली लाईफमध्ये आपण त्याच्यासोबत काम करत असतो, तो मशीन आपल्याला करेक्ट आन्सर प्रोव्हाईड कसं करतो? ठीक आहे? तो आपली लँग्वेज अंडरस्टँड कसं करतो आणि आपल्याला करेक्ट असं आन्सर कसं प्रोव्हाईड करतो? ते आपण बघूया. नेक्स्ट स्लाईड बघा. ह्याच्यात लिहिलंय, हाऊ युजर कम्युनिकेट विथ द मशीन. यात बघा एका साईडला तुम्हाला लेफ्ट साईडला युजर दिसेल, सेकंड टाइम नेक्स्ट राईट साईडला तुम्हाला कॉम्प्युटर दिसेल. जो युजर आहे तो आपण आहोत मित्रांनो आणि कॉम्प्युटर म्हणजे मशीन आहे. या दोघांमध्ये डेली लाईफमध्ये कम्युनिकेशन होत असतं. युजरला लँग्वेज समजते फक्त इंग्लिश, तो इंग्लिशमध्येच मशीनवर काय करत असतो, टाइप करत असतो. त्यानंतर कॉम्प्युटरला तो इंग्लिश लँग्वेज समजत नाही. मग तो कम्युनिकेशन कसा करतो, तो आपल्याला रिस्पॉन्स कसा देतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, बाय युजिंग ट्रान्सलेटर. बाय युजिंग ट्रान्सलेटर. ट्रान्सलेटरच्या मदतीने आपण काय करत असतो, मशीनमध्ये आणि आपल्यामध्ये कम्युनिकेशन करायचं काम करत असतो. म्हणजे विथ द हेल्प ऑफ ट्रान्सलेटर वी विल कम्युनिकेट विथ द मशीन. ओके. मग आपण जेव्हा इंग्लिश लँग्वेज टाइप करतो त्यावेळेस मध्ये असलेला आपल्या दोघांमध्ये मेडिएटर म्हणून ट्रान्सलेटर असतो. तो ट्रान्सलेटर काय करतो, इंग्लिश लँग्वेजला मराठी लँग्वेजमध्ये सॉरी, इंग्लिश लँग्वेजला बायनरी लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करतो आणि मशीनला पाठवतो. ज्यावेळेस मशीनला ती लँग्वेज मिळते, त्यावेळेस मशीन त्या लँग्वेजला प्रोसेस करतो आणि त्याचं जे आउटपुट जनरेट होईल ते बायनरी फॉर्ममध्ये पुन्हा रिटर्नमध्ये पाठवतो, रिस्पॉन्समध्ये. पुन्हा ते रिस्पॉन्समध्ये आलं, पुन्हा ते रिस्पॉन्समध्ये आलं, पण पुन्हा त्याने कुठे पाठवलं? बायनरी लँग्वेज. मग पुन्हा ट्रान्सलेटरचं काम काय? ट्रान्सलेटर बायनरी लँग्वेजला कन्व्हर्ट करतो इंग्लिशमध्ये आणि पुन्हा युजरकडे फॉरवर्ड करून देतो. म्हणजे आपण पाठवलं होतं इंग्लिश आणि आपल्याला मिळालं इंग्लिश. तर प्रोसेस कशी आहे मित्रांनो बघा व्यवस्थित. युजर आहे,
युजर कम्युनिकेशन करणार आहे मशीन सोबत, बट विथ द हेल्प ऑफ ट्रान्सलेटर. इंग्लिश लँग्वेज मी पाठवली, तर ट्रान्सलेटरने काय केलं, इंग्लिशला कन्वर्ट केलं बायनरीमध्ये, आणि लँग्वेजने ट्रान्सलेटरने ते मशीनकडे फॉरवर्ड केलं. मशीनला जे पाहिजे ते मिळालं, मशीनने त्या डेटावर प्रोसेस केलं, आणि जे पण आउटपुट जनरेट झालं ते आउटपुट कुठे पाठवलं, पुन्हा युजरला. पण रिस्पॉन्स म्हणून त्याने पाठवलं तेव्हा काय पाठवलं, बायनरी. पुन्हा ट्रान्सलेटरमध्ये आहे, ट्रान्सलेटरने पुन्हा बायनरीचं कन्व्हर्जन केलं इंग्लिशमध्ये आणि ते युजरला सेंड केलं. अशा पद्धतीने आपण युजर म्हणजे आपण डेली लाईफमध्ये मशीन सोबत कम्युनिकेशन करत असतो बाय युझिंग ट्रान्सलेटर. ट्रान्सलेटरच्या मदतीने आपण काय करत असतो, कम्युनिकेशन करत असतो. मग हे जे ट्रान्सलेटर असतात मित्रांनो, याचे 3 टाईप असतात. पहिला टाईप आहे कंपायलर, दुसरा आहे इंटरप्रेटर, तिसरा आहे असेंबलर. हे तीनही टाईप आहेत ट्रान्सलेटरचे. आता हे तीनही टाईप तुम्हाला सिलेबसलाही असतील. तुम्हाला मी यांच्यातला डिफरन्सही सांगतो, तो व्यवस्थित ऐका डिफरन्स काय. जेव्हा तुम्ही नंबर ऑफ लाईन्सचा एखादा कोड लिहिला, 5 ते 6 लाईनीचा कोड समजूया आपण फॉर एक्झाम्पल. 5 ते 6 लाईनचा कोड आपण लिहिला, तर कंपायलर काय करतो बघा. पहिला ट्रान्सलेटर आपण बघतोय कंपायलर. पहिला ट्रान्सलेटर बघतोय आपण कंपायलर. कंपायलरचं नेचर कसं असतं बघा. ज्या 5 ते 6 लाईन्स तुम्ही लिहिल्या त्या ऍट अ टाइम सिलेक्ट केल्या जातात. म्हणजे सपोज हा कोड आहे आपला, हा कोड आहे, हा कोड लिहिलाय तुम्ही समजा, तर या सर्व लाईन ऍट अ टाइम तो सिलेक्ट करेल आणि कंपाईल करेल. काय करेल, कंपाईल. ह्याच्याने काय होतं मित्रांनो, एक्झिक्युशनचा टाइम कमी लागतो. सर्व गोष्टी एकाच वेळी एक्झिक्यूट झाल्या तर काय होतंय, आपला टाइम वाचतोय. म्हणजे ते टाइम वाचत असतो तिथे ऑटोमॅटिकली परफॉर्मन्स काय होत असतो, इन्क्रीज होत असतो, म्हणजे वाढत असतो. ठीक आहे. त्याच्या अपोजिट आहे इंटरप्रिटर. इंटरप्रिटरकडे पण सपोज तेवढ्याच लाईन आहेत, 5 लाईन्सचा कोड आहे. पण इंटरप्रिटरचं नेचर कसं आहे मित्रांनो, लाईन बाय लाईन एक्झिक्यूट व्हायचं. लाईन बाय लाईन म्हणजे कसं, तो काय करेल, आधी पहिल्या लाईनीला एक्झिक्यूट करेल, देन सेकंड लाईन, देन थर्ड लाईन, असं तो लाईन बाय लाईन एक्झिक्युशन करत बसेल. त्याच्यात काय होतंय, एक्झिक्युशनला टाइम खूप जास्त जातो. जर एक्झिक्युशनला टाइम खूप जास्त जातो, तर त्यावेळेस परफॉर्मन्स ऑटोमॅटिक काय होऊन जातो, डाऊन होऊन जातो. त्याच्यानंतर तिसरा आहे मित्रांनो असेंबलर. असेंबलर काय करतो, आपल्याला सजेशन प्रोव्हाइड करतो, की तुम्हाला परफॉर्मन्स चांगला पाहिजे नसेल तर तुम्ही कोणासोबत जा, कंपायलर सोबत जा. म्हणजे तुम्ही यूज करा कंपायलर ॲज अ ट्रान्सलेटर. जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचंय, डेव्हलपमेंट वाईज जायचंय, तर तुम्ही यूज करा इंटरप्रिटर. हे दोघं सजेशन द्यायचं काम असतं असेंबलरचं. बघा कंपायलर आपण बघितला, जो पूर्ण कोड ॲट अ टाइम कंपाईल करतो, आणि ज्याच्यामुळे एक्झिक्युशनला आपल्याला टाइम कमी लागतो आणि परफॉर्मन्स आपला वाढून जातो. इंटरप्रिटर आहे मित्र दुसरीकडे. तर इंटरप्रिटरचं नेचर कसं आहे, लाईन बाय लाईन एक्झिक्युशन. लाईन बाय लाईन एक्झिक्युशन केलं की त्याचा वेळ जास्त लागतो आणि परफॉर्मन्स ऑटोमॅटिक डाऊन. लक्षात राहील. तर हे होते हाऊ यूजर कम्युनिकेट विथ मशीन. याचा आन्सर आहे मित्रांनो एकदम सिंपल, की बाय युजिंग ट्रान्सलेटर वी कॅन कम्युनिकेट विथ द मशीन. ट्रान्सलेटर विल हेल्प टू कम्युनिकेट बिटवीन मशीन अँड यूज. लक्षात राहील. एकदम सोपं आहे मित्रांनो. तुम्ही जेव्हा एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत आहात, तर तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पुढे चालून एक सॉफ्टवेअर डेव्हलपर बनणार आहात, तर तुम्हाला या बेसिक गोष्टींचं नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण ऍडमिशन्स तर घेऊन घेतो, पण आपल्याला माहीतच नसतं की आपण कॉम्प्युटर इंजिनियर बनणार आहोत, तर ही प्रोसेस कशी आहे, नेमकं काय आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणून काम करायचं काय आहे, पुढे जॉब कसा मिळणार आहे मला. फक्त आपल्याला करायचं आहे म्हणून करून चालत नाही. तर आपल्याला थोडं बेसिक नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे. आमच्या इथे तुम्हाला पूर्णपणे बेसिक टू ॲडव्हान्स सर्व गोष्टी शिकवल्या जातील. ठीक आहे. पुढे बघूया मित्रांनो, नेक्स्ट टॉपिक सोबत जाऊया. आपल्याकडे नेक्स्ट टॉपिक आहे, व्हॉट इज सॉफ्टवेअर. व्हॉट इज सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे काय बघा. आता तुम्ही एक सॉफ्टवेअर डेव्हलपर बनणार आहात, तर तुम्हाला माहिती असायला हवं व्हॉट इज सॉफ्टवेअर. तर सॉफ्टवेअरची एक सोपी डेफिनेशन आहे मित्रांनो, कलेक्शन ऑफ प्रोग्राम इज कॉल्ड ॲज सॉफ्टवेअर. कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स. आता एक सॉफ्टवेअर बनवायचं म्हटलं तर त्याच्यासाठी 3 गोष्टी गरजेच्या असतात. तर सर्वात पहिली गोष्ट असते फ्रंट एंड, दुसरी गोष्ट असते बॅक एंड, आणि त्याच्यासोबत तिसरी गोष्ट असते डेटाबेस. तिसरी गोष्ट असते डेटाबेस. या तिघांच्या कॉम्बिनेशनने एक आपण सॉफ्टवेअर तयार करत असतो. तर आता एक सॉफ्टवेअर जर मला डेव्हलप करायचं असेल, तर मला एक प्रोग्राम लिहून चालत नाही. तर मला नंबर ऑफ प्रोग्राम्स मध्ये तो माझा कोड जो आहे तो स्प्लिट करावा लागतो. याच्याने काय होतं, की स्पेसिफिक जर मला एखादी गोष्ट
एक्झिक्यूट करायची असेल, रन करायची असेल, तर ते करणं खूप सोपं जातं. रादर दॅन मी जर सर्व कोड एकाच प्रोग्राममध्ये लिहिला समजा. सपोज माझा एक प्रोग्राम आहे, एक सॉफ्टवेअर मला डिझाइन करायचा आहे आणि त्याचं जे लॉजिक आहे मी ते एका प्रोग्राममध्येच लिहिलं. मग जो प्रोग्राम मी बनवला तो झाला तुमचा सपोज 5 to 7,000 लाईन्सचा तो प्रोग्राम झाला. त्याच्यात काय होतंय, प्रोग्रामच्या लाईनचं एक्झिक्युशन प्रत्येक वेळी काय होणार आहे? पहिल्या लाईनपासूनच स्टार्ट होणार आहे. कुठलीही गोष्ट असू दे. त्याच्यापेक्षा बेटर आहे, की मी काय करेल, त्या लॉजिकला एका प्रोग्राममध्ये न लिहिता मी नंबर ऑफ प्रोग्राम्समध्ये स्प्लिट करून देईल. ह्याच्याने काय झालं, मला जेव्हा एखादी गोष्ट रन करायची आहे, तर स्पेसिफिक गोष्ट रन करेल. मग स्पेसिफिक गोष्ट जर एक्झिक्यूट होते, तर ऑब्व्हियसली माझा एक्झिक्युशन टाइम कमी लागेल आणि परफॉर्मन्स ऑटोमॅटिक चांगला राहील. म्हणून कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स, एकापेक्षा जास्त प्रोग्राम मिळून काय बनवतो आपण? सॉफ्टवेअर बनवत असतो. त्यालाच काय म्हटलं जातं? सॉफ्टवेअर. म्हणून त्याची एकदम सोपी डेफिनेशन आहे, कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स इज कॉल्ड ॲज सॉफ्टवेअर. मग एखादा व्यक्ती विचारू शकतो तुम्हाला, की व्हॉट इज प्रोग्राम? प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. जो प्रोग्राम तुम्ही लिहित असतात त्याच्यात खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन्स आपण लिहत असतो. त्याच्यात आपण खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन्स लिहत असतो. त्यालाच म्हटलं जातं प्रोग्राम. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर. व्हॉट इज टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर? तर सॉफ्टवेअरचे दोन टाइप्स येतात मित्रांनो. पहिला आहे सिस्टम सॉफ्टवेअर, सेकंड आहे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. दोघांमध्ये पण डिफरन्स आहे, दोघांच्याही एक डेफिनेशन आहे. तर बघा पहिली डेफिनेशन काय आहे? सिस्टम सॉफ्टवेअर काय असतं बघा मित्रांनो. तर सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे असं सॉफ्टवेअर की जे मल्टिपल टास्क परफॉर्म करण्यासाठी बनवलं गेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या मशीनमध्ये बघा, असं तुम्ही मोस्ट ऑफ स्टुडंट्सकडे आता लॅपटॉप असतात, तर आपण तो खाली टास्कबार असतो बघा, टास्कबार वरती आपण नंबर ऑफ विंडोज एकाच वेळी ओपन करून ठेवतो. म्हणजे नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी आपण एका वेळी परफॉर्म करू शकतो. ते कोणामुळे होतं मित्रांनो? ऑपरेटिंग सिस्टममुळे. मग ऑपरेटिंग सिस्टम आपली कशाच्या कॅटेगरीमध्ये येते? सिस्टम सॉफ्टवेअर. की अशी सॉफ्टवेअर की ज्यामुळे आपण मल्टिपल ऍक्टिव्हिटीज एकाच वेळी परफॉर्म करू शकतो, त्याला म्हणायचं सिस्टम सॉफ्टवेअर. Then what is application software? Application software is a simple to perform a specific task. A software is created to perform a specific task. म्हणजे एका वेळी एकच टास्क परफॉर्म ज्याच्यामुळे करू शकतो आपण, तर त्याला म्हटलं जातं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. काय म्हटलं जातं? ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर बघा याचे दोन एक्झाम्पल आहेत, असे बरेचसे आहेत पण मी ते दोन एक्झाम्पल घेतले आहेत. एक आहे ओरॅकल आणि दुसरा आहे टॅली. व्हॉट इज ओरॅकल? ओरॅकल एक डेटाबेस आहे जिथे फक्त आणि फक्त डेटाला मेंटेन केलं जातं. तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये तुमच्या अकॅडमिक सिलेबसमध्ये ते येणार आहे. तो सब्जेक्ट असेल तुम्हाला DBMS असेल, RDBMS असेल, त्याच्यात तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. व्हॉट इज ओरॅकल? ओरॅकल इज अ रिलेशनल डेटाबेस मीन्स RDBMS प्रोडक्ट. ओके. विच इज यूज टू स्टोअर द डेटा ओनली. फक्त डेटा स्टोअर करायचं काम आहे, फक्त डेटा मेंटेन करायचं काम आहे, एका वेळी एकच काम. याला म्हटलं जातं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. टॅली, टॅली पण तुम्ही कदाचित ऐकलं असेल. टॅलीमध्ये फक्त आणि फक्त अकाउंट मेंटेन केले जातं आणि अदर कुठला पर्पजच नाही त्याचा. तर त्याच्यामुळे ते पण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं? ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर हे सर्व होतं मित्रांनो बेसिक. हे सर्व होतं बेसिक. त्याच्यानंतर इथे बघा, तुम्हाला जर आमच्या सोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आमचा ईमेल आहे, वेब आहे, वेबसाईट आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. आमच्या कंपनीचं नाव आहे कनिंग ई लर्निफाय सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड. ठीक आहे. इथं तुम्हाला लेवलचा सिलॅबस युनिव्हर्सिटी लेवलचा सिलॅबस शिकवला जातो. त्यानंतर जॉब ओरिएंटेड कोर्सेस आम्ही तुम्हाला टीच करत असतो, जेणेकरून तुम्हाला जॉब लागणं एकदम इझी होईल. म्हणजे तुमचं कोर्समध्ये एंटर होताना सर्व गोष्टी आम्ही करत असतो. युनिव्हर्सिटी डिझाईन सिलेबस म्हणजे काय? तर तुम्हाला जे अकॅडमिक सब्जेक्ट्स असतात ते आम्ही इथे टीच करत असतो. त्यामुळे काय होतं मित्रांनो, की तुम्हाला बॅकलॉग लागण्याचे चान्सेस खूप कमी होतात. तुमच्याकडे PDF नोट्स असतात आमच्या, की ज्या स्पेसिफिक असतात, की तुम्हाला जास्त त्याच्या बाहेर काही म्हणजे त्याच्या बाहेर काही करायचीच गरज पडणार नाही. त्याच्याने बॅकलॉग लागण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात. बऱ्याचदा काय होतं ना, की सिलेबस जो असतो तो एकदम फास्टली शिकवला जातो कॉलेजला. त्यामध्ये काही लेक्चर बाउन्सर जातात. किंवा एक्झामच्या वेळेस ते नेमके असाइनमेंट लिहायला मिळतात तुम्हाला. मग तुम्हाला स्टडी करायला, फोकस करायला काही वेळ नसतो. तर या सगळ्या गोष्टींवर सोल्युशन म्हणून आम्ही हा एक प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, की जिथे आम्ही तुम्हाला डेली 1 हॉवरची बॅच असेल, तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट शिकवला जाईल. फॉर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे.
फॉर एक्झाम्पल तुम्ही बी.टेक करत असाल, बी.सी.ए करत असाल, एम.सी.ए करत असाल, तर या सर्वांचा सिलॅबस, अकॅडमिक सिलॅबस आम्ही तुम्हाला टीच करत असतो. ज्यात तुम्हाला लाईव्ह सेशन्स पण मिळणार आहेत. ज्यात तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स म्हणजे समजा लाईव्ह लेक्चर तुमचं मिस झालं, तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स पण मिळून जातील. तर एका टॉपिकची रिव्हिजन तुम्ही मल्टिपल टाइम्स आणि नंबर ऑफ टाइम्स तुम्ही करू शकणार आहात. त्याच्यानंतर नोट्स तुम्हाला मिळतील, चॅप्टर वाईज असतील, टॉपिक वाईज असतील, जसं असेल तसं. त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करू. प्रॅक्टिकल असाइनमेंट्स तुमच्या आम्ही इथे सॉल्व्ह करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो, की प्री-वाय-क्यू. पी-वाय-क्यू मीन्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन बँक. ह्या सुद्धा आम्ही तुम्हाला इथे सॉल्व्ह करून देणार आहोत. तर तुमचे सगळेच प्रॉब्लेम जे आहेत एज्युकेशनशी रिलेटेड, सेमिस्टरशी रिलेटेड, ते सगळे इथे सॉर्ट आउट केले जातील. त्याच्यावर तेवढा ट्रस्ट ठेवा की तुम्हाला एक स्पेसिफिक सिलेबस शिकवला जाईल. त्यानंतर आमच्याकडे जॉब ओरिएंटेड कोर्सेस पण असतात. जॉब ओरिएंटेड कोर्सेस म्हणजे काय? जे फायनल इयरचे स्टुडंट्स आहेत ते जॉब ओरिएंटेड कोर्सेस आमचे जॉईन करू शकतात. जेणेकरून त्यांना एक सॉफ्टवेअर कसं डेव्हलप करायचं, एक फुल स्टॅक डेव्हलपमेंटचे जे कोर्सेस असतात ते इथे शिकवले जातात. त्याच्यात फ्रंट एंड, बॅक एंड सगळ्या गोष्टी शिकवणार आहोत. ठीक आहे. हे सर्व आम्ही तुमचं इथे घेणार आहोत आणि एकदम नॉमिनल फीजमध्ये. तुम्हाला जास्त पेड करण्याची गरज नाही. तुम्ही सेमिस्टर वाईज सुद्धा पॅकेज घेऊ शकता, इयरली घेऊ शकता किंवा पूर्ण तुमचं जे अकॅडमिक असेल, 4 इयर डिग्री असेल, 3 इयर डिग्री असेल, तर 3 वर्षांसाठी सुद्धा तुम्ही काय घेऊ शकतात, आमचं सिलेबस घेऊ शकता. ठीक आहे. लाईव्ह लेक्चर्स असणार आहे मित्रांनो. लवकरच बॅचेस स्टार्ट होणार आहेत. तसंच तुमचे फॅकल्टी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतील. गेट इन टच विथ दॅम. ओके. सो आय होप गाईज तुम्हाला हे डेमो लेक्चर आवडलं असेल असं मी कन्सिडर करतो आणि तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू करणार असं आम्ही कन्सिडर करतो. थँक यू गाईज. थँक यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम. ओके. ऑल द बेस्ट. थँक यू.